नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट अहिल्यानगर आयोजित नारळी पौर्णिमेनिमित्त अहिल्यानगर शहरात रंगली भर पावसात मिरवणूक। पारंपरिक पद्धतीने दरवर्षी श्री मार्कंडेय महामुनीची पालखी काढण्यात येते। सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक, 10 वाजता होम हवन, 12 वाजता सत्यनारायण महापूजा, जानव परिधान, दुपारी 3 वाजता भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। सनई वाद्य, ढोल पथक, समाज बांधवांनी कोलालू डाव सादर केले। श्री मार्कंडेय विद्यालयातर्फे लेझिम पथक, सोहम अकॅडमी तर्फे मल्लखांब, डावपेच व महाकाल मित्रमंडळातर्फे आकर्षक असे महाकाल आघोरी नृत्य सादर करण्यात आले। मिरवणुकीत सर्व समाज बांधवांनी चौकात पुलाव, खिचडी, वेफर्स, वडा, दूध, पाणी बॉटल वाटप केले। चौपाटी कारंजा येथे भाजपाचे अभय आगरकर, वसंत शेठ लोढा, सविता कोटा, शिवसेनेचे संभाजी कदम, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, संतोष ज्ञानप्पा, श्रीनिवास बोजा आदी मान्यवर उपस्थित होते। मिरवणूक दिल्ली गेट येथे माननीय खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन ढोल वाद्यांचा आनंद घेतला। तोफखाना येथे राजू मामा जाधव यांनी मिरवणुकीचे स्वागत केले। खिचडी वाटली, अखंड तोफखाना चिवडा केळी वाटले। तेथून बागडपट्टी नेता सुभाष चौक येथे विक्रम भैया राठोड यांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले। तेथून मार्कंडेय मंदिरात समारोह करण्यात आला व सर्व समाज बांधवांना पंच कमिटी व देवस्थानच्या वतीने श्रीकांत छिंदम, श्रीपाद छिंदम यांनी आभार व्यक्त केले। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।